आंबट लागतंय तरी आणतंय ए यार हो की. तर गाईज तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज म्हणजे आता आपण चाललोय म्हणजे रानात चाललोय. रानात म्हणजे खोळ रानात तर नाही म्हणत, पण आमच्या घराच्या वरती एक रानमेव आलाय आणि तो रानमेव म्हणजे आंबट रानमेव आहे. आणि माझे दोन छोटे भाऊ आहेत माझ्यासोबत, तर त्यांनाच घेऊन चाललोय, दुसरं कोण नव्हतं. तर त्यांनाच घेऊन चाललोय, रानात चाललोय. तर गाईज हे बघा, माझा भाऊ डायरेक्ट पळायला लागलाय. म्हणजे त्या रानमेवाची जाळी दिसली आणि डायरेक्ट तो पळायलाच लागलाय. जाळी म्हणजे भावांनो तुम्हाला दाखवतो शेवटी काय आहे ती. करवंदी आहेत, करवंदी. तर भावांनो एक भाऊ माझा करवंद तोडतोय आणि एक भाऊ तुम्हाला दाखवतो काय तर गाईज फायनली जेवढी म्हणजे करवंद गोळा केली होती ना, आता त्यांना चटणी मिठांनी सजवले म्हणजे एवढं भारी दिसते ना भाऊ. डायरेक्ट जिंडाघात ते खाल्लं ना म्हणजे खायचं. अजून बघू शकता एकच नंबर. बाकी काय नाही भावांनो, आता ब्लॉग इथपर्यंतच आणि भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगला. आंबट लागतंय तरी आणतंय ए यार हो की. तर गाईज तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज म्हणजे आता आपण चाललोय म्हणजे रानात चाललोय. रानात म्हणजे खोळ रानात तर नाही म्हणत, पण आमच्या घराच्या वरती एक रानमेव आलाय आणि तो रानमेव म्हणजे आंबट रानमेव आहे. आणि माझे दोन छोटे भाऊ आहेत माझ्यासोबत, तर त्यांनाच घेऊन चाललोय, दुसरं कोण नव्हतं. तर त्यांनाच घेऊन चाललोय, रानात चाललोय. तर गाईज हे बघा, माझा भाऊ डायरेक्ट पळायला लागलाय. म्हणजे त्या रानमेवाची जाळी दिसली आणि डायरेक्ट तो पळायलाच लागलाय. जाळी म्हणजे भावांनो तुम्हाला दाखवतो शेवटी काय आहे ती. करवंदी आहेत, करवंदी. तर भावांनो एक भाऊ माझा करवंद तोडतोय आणि एक भाऊ तुम्हाला दाखवतो काय. तर गाईज फायनली जेवढी म्हणजे करवंद गोळा केली होती ना, आता त्यांना चटणी मिठांनी सजवले म्हणजे एवढं भारी दिसते ना भाऊ. डायरेक्ट जिंडाघात ते खाल्लं ना म्हणजे खायचं. अजून बघू शकता एकच नंबर. बाकी काय नाही भावांनो, आता ब्लॉग इथपर्यंतच आणि भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगला.